नमस्कार. आज आपण एका गंभीर विषयावर बोलणार आहोत. भारताचं पाणी संकट आणि त्यासाठी एका संभाव्य उपायावर म्हणजे सेंटर पिव्होट इरिगेशन किंवा CPI या तंत्रज्ञानावर चर्चा करूया. आपल्याकडे यावर एक प्रस्ताव आहे. हो, नक्कीच. भारताची पाण्याची स्थिती खरंच चिंताजनक आहे. म्हणजे जगातलं फक्त 4% ताजं पाणी आणि त्यावर अवलंबून असलेली एवढी मोठी लोकसंख्या. आणि त्यातही जवळपास 80% पाणी शेतीसाठी वापरलं जातं. पण कार्यक्षमतेचं काय? बरोबर, तीच तर खरी समस्या आहे. सिंचनाची कार्यक्षमता अनेक ठिकाणी 40% पेक्षाही कमी आहे. म्हणजे किती पाणी वाया जाते बघा. म्हणूनच या प्रस्तावातला दावा खूप महत्वाचा वाटतो. CPI मुळे म्हणे कृष्णा खोऱ्याच्या 6 पट पाणी वाचू शकतं. हो, आकडा खूप मोठा आहे. म्हणूनच या प्रस्तावाच्या आधारे CPI नक्की काय आहे, त्याची क्षमता आणि आव्हानं काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. CPI म्हणजे नेमकं काय? हे प्रकारची यांत्रिकी सिंचन प्रणाली आहे. कल्पना करा, एक लांब पाईप आहे, त्याला स्प्रिंकलर्स जोडलेले आहेत आणि हा पाईप चाकांवर बसवून एका मध्यवर्ती बिंदूभोवती वर्तुळाकार फिरतो. अच्छा, म्हणजे फिरता फवाराच एक प्रकारे. अगदी. आणि तो थेट पिकांवर पाणी फवारतो. याचा सगळ्यात मोठा फायदा अर्थातच पाण्याची बचत. प्रस्तावानुसार पारंपरिक पूर सिंचनापेक्षा 50 ते 75% कमी पाणी लागतं. हे खरं असू शकतं का? हे आकडेवारी म्हणजे आदर्श परिस्थितीत असू शकते, पण तरीही पारंपरिक पद्धतींपेक्षा पाण्याची लक्षणीय बचत होते हे मात्र खरं आहे. आणि फक्त पाण्याची बचत नाही, ही सिस्टीम ऑटोमॅटिक आहे, त्यामुळे मजुरांची गरज कमी होते. पिकांना अगदी वेळेवर आणि हवं तेवढं पाणी मिळतं. म्हणजे पिकांची वाढ पण चांगली होते. हो, नक्कीच. वाढ चांगली होते आणि गुणवत्ता पण सुधारते. शिवाय ही प्रणाली लहान मोठ्या शेतांवर, अगदी उंच सखल जमिनीवरही वापरता येते. आणि टिकाऊपणाबद्दल काय म्हणतात? 25-30 वर्ष टिकते. हो, त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून बघता येतं. पण प्रस्तावातला एक मुद्दा खूपच मोठा आहे. सरकारचे वर्षाला 17 लाख कोटी रुपये वाचू शकतात म्हणे. 17 लाख कोटी? हा आकडा तर म्हणजे खूपच मोठा आहे. हे कसं शक्य आहे? यामागचा विचार असा आहे की पाण्याची बचत झाली, विजेची बचत झाली, शेतीचं उत्पादन वाढलं. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे सरकारच्या तिजोरीवरचा भार कमी होऊ शकतो. ओके, म्हणजे सिंचनावरचा खर्च वाचला तर तो पैसा दुसरीकडे वापरता येईल. शिक्षण, आरोग्य. अगदी. अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. आणि शेतकऱ्यांसाठी काय फायदे आहेत? उत्पादन वाढणं, अन्न सुरक्षा तर ठीक आहे, पण उत्पन्न वाढेल का? हो, नक्कीच वाढू शकतं. खात्रीशीर पाणी मिळालं की शेतकरी वर्षातून जास्त पिकं घेऊ शकतात किंवा मग फळं, भाजीपाला यांसारखी जास्त पैसे देणारी पिकं पण घेऊ शकतात. म्हणजे उत्पन्नाचे नवे मार्ग उघडू शकतात. बरोबर. आणि हवामान बदलाच्या काळात पाण्याची खात्री असणं हे खूप महत्वाचं आहे. हे तंत्रज्ञान सरकारच्या सध्याच्या योजनांची, जसं की प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना म्हणजे पर ड्रॉप मोर क्रॉप, याच्याशी कसं जुळतं? अगदी तंतोतंत जुळतं. PMKSYचा उद्देशच आहे सिंचनाखालील क्षेत्र वाढवणं आणि पाण्याची कार्यक्षमता सुधारणं. CPI त्यासाठी थेट मदत करतं. आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं जे राष्ट्रीय जल अभियानाचं ध्येय आहे त्यालाही मदत होईल. हो, नक्कीच. कारण पाण्याची उपलब्धता आणि खात्री वाढली की उत्पन्नावर परिणाम होतोच. बरं, आणखी एक योजना आहे कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट CADWM, जी समान पाणी वाटपावर भर देते. तिथे CPI कसं उपयोगी पडेल? CPI मुळे काय होतं की मुख्य कालव्यातून किंवा स्रोतातून एकूण पाण्याची गरज कमी होते. म्हणजे जे पाणी वाचतं ते प्रणालीच्या शेवटच्या टोकापर्यंतच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं सोपं होऊ शकतं. अच्छा, म्हणजे पाणी वाटपातला अन्याय कमी होऊ शकतो? हो, शक्यता आहे. एकूण पाण्याची उपलब्धता सुधारली की वाटप जास्त न्याय्य होऊ शकतं. हे सगळं ऐकून खूप सकारात्मक वाटते. पण आव्हानं नसतील असं नाही. सगळ्यात मोठं आव्हान काय असेल? सुरुवातीचा खर्च? अगदी बरोबर. सुरुवातीचा खर्च हा मोठा अडथळा आहे. म्हणूनच सरकारी अनुदान, कमी व्याजाची कर्ज किंवा मग शेतकऱ्यांनी एकत्र येऊन म्हणजे सहकारी तत्वावर घेणं असे उपाय सुचवले आहेत. आणि तंत्रज्ञान चालवण्यासाठीचं ज्ञान? शेतकऱ्यांना प्रशिक्षण लागेल ना? हो, अर्थातच. त्यासाठी चांगले प्रशिक्षण कार्यक्रम आणि स्थानिक पातळीवर दुरुस्ती सेवा केंद्र उभी करावी लागतील. विजेचा प्रश्न पण असेल काही ठिकाणी. हो, तो आहे. पण त्यावर आता सौर ऊर्जेवर चालणारे पंप हा एक चांगला पर्याय म्हणून पुढे येतोय. आणि शेतकरी हे लगेच स्वीकारतील का? बदलांना विरोध होऊ शकतो.
होऊ शकतो. म्हणूनच जनजागृती, प्रत्यक्ष शेतावरचे प्रयोग दाखवणं, फायदे समजावून सांगणं हे महत्वाचं आहे. समुदायाला सोबत घेऊनच हे यशस्वी होऊ शकतं. आणि आणखी एक चिंता, पर्यावरणाची. म्हणजे पाणी इतकं सहज उपलब्ध झालं तर भूजलाचा अतिउपसा होणार नाही का? ही खूप महत्वाची आणि खरी चिंता आहे. म्हणूनच CPI-कडे असं जादुई उत्तर म्हणून बघायला नको. म्हणजे याचा वापर एकात्मिक पद्धतीने व्हायला हवा. पाणी अडवा, पाणी जिरवा, योग्य पिकं निवडा, दुष्काळ प्रतिरोधक वाण वापरा, या सगळ्या उपायांसोबतच CPI यायला हवं. ओके. एकट्या CPI-वर अवलंबून राहून चालणार नाही. नाही, अजिबात नाही. ते धोकादायक ठरू शकतं. CPI हे एका मोठ्या जलव्यवस्थापन धोरणाचा भाग असायला हवा. तर थोडक्यात सांगायचं तर CPI-मध्ये प्रचंड क्षमता आहे पाणी वाचवण्याची, शेती सुधारण्याची, अर्थव्यवस्थेला मदत करण्याची. पण ही काही जादूची छडी नाही. बरोबर. विचारपूर्वक, योग्य धोरणांच्या साथीने, स्थानिक गरजा ओळखून, शेतकऱ्यांच्या सहभागाने आणि इतर उपायांसोबतच याची अंमलबजावणी केली तरच मोठे बदल दिसू शकतील. तर मग जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. या तंत्रज्ञानाची एवढी मोठी क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतात सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता ठरेल? सरकारची धोरणं, तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि किंमत, की शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारं शिक्षण आणि त्यांचा प्रतिसाद? यावर नक्कीच विचार करायला हवा.